मित्रांनो, मी मयूर भोबे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण फिशिंग टॅकलला आलो आहे. फिशिंग ऑन टॅकल बघू शकता अलिबाग येथे. चला आता रील दाखव ना, थोडी बघायची आहे रील ना. हे बघ, आता आपल्याकडे सुरुवात आहे चांगली तुला ब्रँडेड मध्ये शिमानो एफएक्स पासून. ही म्हणजे एकदम वर्सेटाईल रील आहे. सगळ्या जणांकडे तू बघितली असतील ही रील. हो, तर शिमानोची आहे. 2265 रुपये किंमत आहे. 8.5 किलोचा ड्रॅग येतो. सर्व्हिसेबल आहे, रिपेअरेबल आहे आणि लॉंग लास्टिंग रील. सगळ्यांकडे तुला ही बघायला भेटेल. त्याच्यानंतरचा ऑप्शन तुला डायवा मध्ये येईल. तो आहे डायवा RX LT 5000 सिरीज आहे. 12 किलोचा ड्रॅग येतो आणि साधारण किंमत याची बोलशील तर 27 रुपये किंमत आहे याची. ओके. त्याच्यानंतर जर ब्रँडेड मध्ये आपण अजून बघितलं तर पेन रॅच येते. ह्याच्यात 4000 आणि 5000 दोन्ही सिरीज अवेलेबल आहे. ही 4000 सिरीज आहे. ही तुझी ह्या कॅटेगरीतली तू स्ट्रॉंगेस्ट रील बोलू शकतोस. 6.3 kgचा ट्रॅक दिलेला आहे ह्याला. 6.2 kg 6.2 चा गिअर रेशो आहे. एकदम मस्त रील आहे. ग्राफाईट रील आहे आणि तुला बिगिनर्स साठी जर पेन मध्ये कुठली रील घ्यायची तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन पेन मधला ही आहे. पेन रॅट 2 4000 सिरीज मध्ये. ठीक आहे. आणि ह्याच्या पुढे जर तुला बघायला गेलास तर ग्राफाईट बॉडी मध्ये अजून पेन मध्ये तुला चांगले ऑप्शन भेटतील. परसूट 5 ही लेटेस्ट स्टॉक आलेला आहे ह्याचा. परसूट 5 पेन परसूट 5 ग्राफाईट बॉडी आहे. पॉवर नॉब सगळं येते. स्क्रूइन हँडल आहे. एकदम स्टडी रील आहे. छोटी असली तरी जाम पॉवरफुल रील आहे. तर ही पण एक चांगला ऑप्शन आहे तुला. अजून काय दाखवतो सेक्शन दाखवतो. रबर लूर मध्ये आपल्याकडे झीमॅनचे डिझेल मिनो आहेत. एकदम फेमस मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे 13 पेक्षा जास्त कलर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर रपाला क्रेस्ट सिटी कस्टम्सचे आपल्याकडे लूर आलेले आहेत. त्याच्यामध्ये हेवी हिटर आहे. तुझा सस्पेक्ट आहे. हे सगळे फेमस मॉडेल आहेत. मोठ्या साईज मध्ये पण आहेत. म्हणजे एकदम छोटी साईज 3 इंचापासून तुला 5 इंचापर्यंत सर्व साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यात. परत कलर्स पण बरेचसे कलर्स अवेलेबल आहेत. मोठ्या साईज मध्ये तुला ब्लॅक गोल्ड आणि पर्ल व्हाईट हे कलर अवेलेबल आहेत. छोट्या साईज मध्ये 4 इंचेस साईज मध्ये तुला वेट फिश, पिंक UV, त्यानंतर रेड ग्लो, हे रेड डॉग हे सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत. उज्जो ट्विस्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुला 4 इंच साईज मध्ये आपल्याकडे पिंक लिड्स, ऑरेंज, ब्लॅक गोल्ड, गोल्डन टँजरीन, ऑरेंज ग्लो, पर्ल व्हाईट हे सर्व कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. परत झिंगा स्केल्स मधला एकदम फेमस त्याच्या आपल्याकडे जवळजवळ 6 कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मोठ्या साईज मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये लिमिटेड कलर्सच अवेलेबल आहेत. पिंक आणि ब्राऊन मध्ये आपल्याकडे. त्यानंतर सुपर शेड हे आता रिसेंटली लॉन्च झालेले सॉफ्ट लूर आहेत. ह्याच्यामध्ये पण तुला प्रॉन्स भेटतील. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 4 ते 5 कलर अवेलेबल आहेत. कर्ली टेल आता लॉन्च झालेत सुपर शेड सिरीज मध्ये. त्याच्यामध्ये कर्ली टेल मध्ये पण आपल्याकडे बरेचसे कलर अवेलेबल आहेत. बॅड शेड आहे, कोकोनट UV आहे, इलेक्ट्रिक UV आहे, रेड हेड आहे. हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह कलर आपल्याकडचा हॉट ऑरेंज, तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हे फॅट शेड म्हणून हे त्यांनी नवीन लॉन्च केलेत. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे इफेक्टिव्ह कलर्स सगळे अवेलेबल आहेत. 3 इंच आणि 4 इंच साईजेस मध्ये अवेलेबल आहेत हे. ह्याच्यामध्ये कलर बघू शकतो. इलेक्ट्रिक UV आहे, सेक्सी मलेट आहे, चार्ट रेडेड आहे, हॉट ऑरेंज आहे, रेड हेड आहे. मोठ्यामध्ये पर्ल रेड टेल आहे, हॉट ऑरेंज आहे, रेड हेड आहे. असे बरेचसे कलर आपल्याकडे ह्याच्यात अवेलेबल आहेत. आणि इथे लुकानाचे आपल्याकडे लूर्स अवेलेबल आहेत. तर लुकाना सांबा आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर स्किपजॅक आहे. त्याच्यासोबत हे कर्ली टेल हे तुमच्याकडे जाम इफेक्टिव्ह आहेत. कर्ली टेल अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर हे सॉफ्ट लूर आपल्याकडे हे अवेलेबल आहेत. परत बॅड शॅड अवेलेबल आहेत. एवढे व्हरायटीज आपल्याकडे सॉफ्ट लूरच्या अवेलेबल आहेत. हार्डलूर सेक्शन कडे आपण आलो तर आपल्याकडे टेक्निकली हार्डलूर नाहीये पण फ्रॉग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. फ्रॉग्स मध्ये आपल्याकडे 2 वेगवेगळ्या साईजेस अवेलेबल आहेत. एक 14 ग्राम मध्ये आणि 7 ग्राम मध्ये दाखवतो. ही 14 ग्राम आणि 7 ग्रामची साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यासोबतच आपल्याकडे स्पून्स अवेलेबल आहेत. तुमच्याकडे शिवडे वगैरे पकडायला तुम्ही वापर करू शकता. हे डबल स्पून आहेत, म्हणजे 2 स्पून असतात. जाम इफेक्टिव्ह आहेत शिवड्यांसाठी.
तर हार्डलूर आता सेक्शन चालू होतो आपला इकडनं, तर इथे आपल्याकडे जिग्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर मायक्रो लूर्स, जे हलके लूर छोट्या साईजचे तुमच्याकडे वडशी वगैरे हो. पकडायला उपयोग होऊ शकतो याचा, तर हे पण आपल्या रेग्युलर स्पिनिंग लूर्स मध्ये आपल्याकडे लुकानाचं चांगलं कलेक्शन अवेलेबल झालेलं आहे आता. तर सिंकिंग मिनोज आपल्याकडे आहेत, फ्लोटिंग मिनोज आपल्याकडे आहेत, टॉप वॉटर लूर्स आपल्याकडे लुकानाचे अवेलेबल आहेत. बराचसा स्टॉक नवीन आलाय आता. हे टॉप वॉटर मध्ये हे नवीन आलेत पॉपर्स. हा पॉपर आहे, कोकारी म्हणून पॉपर आहे लुकानाचा. हा टॉप वॉटर लूर आहे, गनफिश म्हणून. हे सगळे इफेक्टिव्ह आहेत आपल्याकडे. त्याच्यात कलर्स तुला बरेचसे अवेलेबल आहेत आपल्याकडे. फायर टायगर, पिंक, रेड हेड, मलेट कलर हे अवेलेबल आहेत. तुमच्याकडे चालणारा पेटा रॅप तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे 2 कलर्स मध्ये सध्या. फायर टायगर पण लवकरच अवेलेबल होईल याच्यात. त्याच्यात सोबत लुकानाचे फ्लिकर, स्पॅरो, तुमचा प्रिझम शॅड हा एक कलर तुमच्याकडे चालतो, तो पण अवेलेबल झालेला आता आपल्याकडे. त्याच्यासोबत स्टॉर्मचं कलेक्शन आहे. स्टॉर्म मध्ये आपल्याकडे थंडर बॅरा आहे, चकबग आहे, हाल्कोचं चांगलं कलेक्शन आहे. नाईट गेम साठी नाईट वॉकर आहेत आपल्याकडे, स्लायडॉग आहे. रुस्टा पॉपरचं चांगलं कलेक्शन आहे. 105 पासून 135 mm साईज पर्यंत आपल्याकडे रुस्टा पॉपर अवेलेबल आहे. तसंच डीप वॉटर ज्यांना खेळायचं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे डीप डायव्हर्स आणि पुष्पाचे लूज पण आता अवेलेबल. रॉड सेक्शन मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग आहे साधारण 750 रुपयापासून. हे क्रोकोडाईलचे रॉड आहेत, सॉलिड फायबर रॉड असतात, हेवी असतात, बिगिनर फ्रेंडली आहेत, एकदम बजेट फ्रेंडली पण आहेत, बिगिनर फ्रेंडली पण आहेत. सुरुवात करायची असेल तर एक चांगला पॉइंट आहे लोकांसाठी. बेट फिशिंग साठी तर एकदम आयडियल आहे. तर 750 रुपयापासून आपल्याकडे फिशिंगचे रॉड अवेलेबल आहेत. ह्यांची जशी हाईट कमी जास्त होते तशी ह्यांची प्राइस मध्ये पण कमी. दाखवायला गेलो तर बिगिनर सेक्शन मध्येच परत तुला हे फिशर किंग कंपनीचे आहेत. ह्याच्यात 7 फूट, 8 फूट आणि 9 फूट 3 साईज आपल्याकडे अवेलेबल असतात. हॉलो फायबर रॉड आहे, 40 ते 80 ग्रामची कास्टिंग आहे. एकदम बजेट फ्रेंडली आणि बिगिनर फ्रेंडली रॉड्स आहेत. किंमत यांची सुरू होते 1100 रुपयापासून. आणि जर स्पिनिंग बेट फिशिंग दोन्ही करायचं तर एक चांगला ऑप्शन आहे हा रॉड्स मध्ये. त्याच्यानंतर जर ब्रँडेड सेक्शन मध्ये बघायला गेलो आपण तर डायवा ज्युपिटर सुपिरियर आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये हे पण हॉलो फायबरच रॉड आहेत. कॉम्पोजिट ई ग्लास मटेरियलने बनलेले असतात. डायवा कंपनीचे ब्रँड आहेत, डायवा कंपनीचे रॉड आहेत. एकदम नामांकित ब्रँड आहे की तुम्हाला वर्ल्ड वाईड फेमस आहे याच्यासाठी की चांगल्या क्वालिटीचे रॉड्स बनवतात. ह्याची पण कास्टिंग वेट जर बघितलंस तर साधारण तेवढंच तुला एक 40 ते 60 ग्राम पर्यंत त्याचं कास्टिंग वेट दिलेलं आहे. बिगिनर फ्रेंडली रॉड आहे हा पण. आणि जर ब्रँडेड मध्ये तुला घ्यायचं असेल तर एक चांगला स्टार्टिंग पॉइंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्युपिटर पॉवर टिप आपल्याकडे अवेलेबल आहे. हा पण बिगिनर फ्रेंडली रॉड आहे, कॉम्पोजिट ई ग्लास मटेरियल आहे. त्या रॉड सुपिरियर आणि ह्याच्यामध्ये जर फरक सांगायला गेलो तर हा थोडा एक स्टर्डी रॉड अवेलेबल आहे आपल्याकडे. ह्याची पण किंमत स्टार्ट होते साधारण 2100 रुपयापासून. हा 8 फूट आहे आपल्याकडे, 8 फूट 9 फूट दोन्ही साईज अवेलेबल होतात. परत पेन कंपनीमध्ये पेन स्क्वॉड्रन हा स्पिनिंग रॉड आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीचा रॉड आहे, ग्राफाईट रॉड आहे. स्पिनिंग ज्यांना फक्त टार्गेट करतात म्हणजे रबरचे किंवा प्लास्टिकचे मासे ज्यांना खेळायचे, रबरचे लूर खेळायचे, त्यांच्यासाठी एक आयडियल रॉड आहे. साधारण 50 ग्राम पर्यंतचं कास्टिंग आहे, ग्राफाईट रॉड आहे आणि एकदम लाईट वेट रॉड आहे. म्हणजे बराच वेळ तुम्ही कास्टिंग करू शकता, स्पिनिंग करू शकता. तर एक आयडियल रॉड आहे स्पिनिंग जे टार्गेट करतात त्यांच्यासाठी. ह्याची किंमत साधारण 2600 रुपये ह्याची किंमत आहे. तसंच जर आता तुला थोडे आता जर आपण प्रीमियम रेंज मध्ये गेलो, प्रीमियम नाही बोलते ना, मिड रेंज बोलू आपण. मिड रेंज मध्ये आपल्याकडे मिशेल कंपनीचा मिशेल फ्लुइड रॉड आहे, एकदम लाईट वेट, म्हणजे दिवसभर स्पिनिंग करू शकतोस तू याच्यावर, अशी क्वालिटीचा रॉड आहे. एकदम लाईट वेट, 120 ग्राम पर्यंतची कास्टिंग दिलेली आहे ह्याला आणि एकदम खेळण्यासाठी चांगला रॉड आहे. तर हा साधारण याची किंमत चालू होते 39 रुपयापासून. याच्यात 8 फूट आणि 9 फूट दोन्ही साईज आपल्याकडे अवेलेबल होतात. ज्यांना बेट फिशिंग करायची आहे किंवा सर्फ कास्टिंग करायची आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे पेन स्क्वॉड्रनचे सर्फ कास्टिंग रॉड्स पण अवेलेबल आहेत. म्हणजे ज्यांना किनाऱ्यावरनं लॉंग कास्ट करायचे आहेत त्यांच्यासाठी हे रॉड आहेत. हे जास्त करून बेट फिशिंग साठीच यूज होतात, जेणेकरून तुला लॉंग कास्ट अचीव करता येते. हे रॉड्स पण आपल्याकडे अवेलेबल. कलेक्शन आता तू बघू शकतोस आपल्याकडे बेसिक टू बेसिक पासून एकदम तुला हायएस्ट क्वालिटी पर्यंतचे ब्रेड लाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर साधारण आपल्याकडे चालू होते 350 रुपयापासून आपल्याकडे ब्रेड लाईन चालू होते.
4X मध्ये घ्यायला गेलं तर हे सगळे 8X लाईन आहेत. 8X म्हणजे 8 फायबरची एक विणून त्यांना एक सिंगल धागा बनतो म्हणून त्यांना 8X बोलतात. 4X असतात ते 4 फायबरचे बनलेले असतात. आपल्या 4X मध्ये आपल्याकडे एकच क्वालिटी अवेलेबल आहे, ती साधारण 250 रुपयापासून चालू होते. आणि हे जे आहेत हे 8X चे आहेत, ह्यांची किंमत सुरू होते 350 रुपयापासून. तर हे गीक कंपनीचे हे 350 रुपयाच्या ब्रेड लाईन्स आहेत. त्याच्यानंतर जर तू मिड रेंज मध्ये बघायला गेलास तर आपल्याकडे सफिक्स SFX आहे, ती 575 रुपये 100 मीटर अशी